गावाहून येताना राजेशने भरपूर असे जांभूळ आणले होते आणि ह्यात जरी इतकेच दिसत असले तरी ह्याच्या डबल क्वांटिटीत अजून घरामध्ये होते. तर म्हटलं चला सीझन संपण्याच्या आत मस्त असा जामून शॉट झालाच पाहिजे. छान अशा बिया काढून मी पल्प बाजूला करून घेतला होता आणि एक दिवस आधी हे काम करून ठेवलेलं होतं, त्यामुळे फ्रीजरला होता हा पल्प आणि नंतर म्हटलं चला करायला घेऊया. आणि मिक्सरच्या जारमध्ये हा सगळा पल्प काढून घेतला. त्यात 3 चमचे साखर ॲड केली आणि चवीनुसार काळं मीठ ॲड केलं. खूप जण ह्यात बर्फ पण ॲड करतात, बट माझा पल्प ऑलरेडी फ्रीझरमध्ये होता सो मी नाही ॲड केला आणि छान अशी मिक्सरमध्ये पेस्ट करून घेतली. पल्प फ्रीझरमधून काढून आणि ग्राइंड केला होता, त्यामुळे मस्त अशी वाफ बाहेर पडत होती आणि मिक्सरचा जार बाहेरनं पूर्ण मॉइश्चराईज झाला होता. मस्त असा ज्यूस रेडी झाला होता. तर छान अशी सर्विंग पण झाली पाहिजे. मग प्लेटमध्ये लाल तिखट आणि मीठ असं घेऊन मिक्स केलं आणि बाहेर जसं जामून शॉट सर्व करतात त्याच पद्धतीने मी इथे केलं आहे. ग्लासच्या एजेसला लिंबू लावून घ्यायचा आणि त्यानंतर जे मीठ आणि लाल तिखटचं मिश्रण आहे त्यामध्ये तो ग्लास असा उलटा करून फिरवायचा, म्हणजे त्याच्या एजेसला ते मीठ आणि लाल तिखट प्रॉपर असं लागतं, जसं आपण बाहेर जामून शॉट घेतो त्याच प्रकारे. आणि मस्त असा हा जो ज्यूस तयार केला होता आपण तो छान सर्व करून घेतला. तुम्ही बघू शकता एकदम प्रॉपर कन्सिस्टन्सी झालेली आहे आणि सर्विंग केल्यावर तो एकदम मस्त दिसत आहे. आणि दिसायला हा ज्यूस जितका छान दिसत होता तितकाच मस्त हा झाला होता, टेस्टी एकदम झाला होता आणि तितकाच जामून शॉट किंवा जामूनचा ज्यूस हेल्दी असतो. चला तर मग भेटूया लवकरच, तोपर्यंत बाय.